हरे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, तस्मै श्री गुरवे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की अत्रिपुत्रो महातेजो सर्व पाप प्रमुच्यते, सर्व पाप प्रमुच्यते, सर्व पाप प्रमुच्यते। सद्गुरूला प्रश्न विचारलाय सदशिष्याने, महाराज संत महात्म्यांना दुसऱ्याच्या बुद्धीतले दोष दिसतात का? पाय याचं उत्तर मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की समोर प्रश्न विचारायला आला माणूस की त्याच्या चालीवरून कळून जातं की हा कोणते प्रश्न विचारायला आलाय। उदास माणूस दिसला, प्रसन्न माणूस दिसला की ज्याची मंद गती आहे, अगदी जाळू, यांच्या याच्यावरून हे कोण आहे, कसे आले, काय आले हे तापलो तो दुसरीकडून 60 ठिकाणून विचारायला येतो माझ्याकडे, त्याची चलबिचल तेव्हाच कळून जाते। म्हटलं ते खिशातल्या काढा, कोणाकडून विचारून आला ते काढ, मला दाखव। नाही आम्हाला तुम्हाला विचार, म्हटलं ते काढ ना, फुकट माझा वेळ खातो, ते कागद पाहू दे मला। हे असं असतं, ताबडतोब कळतं बुद्धी। रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी माणसाच्या बसण्यावरून, बोलण्यावरून, चालण्यावरून, सांगण्यावरून। म्हणून संत महात्म्यांना दुसऱ्याची बुद्धी ओळखता येते, त्यांच्या बुद्धीतले दोष ते बरोबर जाणू शकतात आणि दोष दूर करावे कसे याच्यावर उपाय सुद्धा संत सांगू शकतात। संतांना ते पण सांगितलेले उपाय आपल्या बुद्धीला पटले पाहिजे, कारण तामसी आणि रजोगुणी लोकांना फक्त फायद्याचे प्रश्न असे ते अगदी सत्य असतं। ते सत्वगुणी माणसाला तमोगुणी माणसांच्या केलेलं कडचं जेवण, आता मुद्दा आहे का, 22 दिवसानंतर दुर्बुद्धी करायला लावतं। रजोगुणी माणसाला तात्काळ दुर्बुद्धी होते आणि तमोगुणी माणसाची दुर्बुद्धी वाढत जाते तमोगुणी माणसाकडचं अन्न खाल्लं, कारण बुद्धीवर अन्नाचा लवकर परिणाम होतो। कारण अन्नात भवती भूतानी, तुम्हाला उदाहरण सांगतो मी, तुम्ही भात ठेवा, कावळा उशिराशी होतो, आणि भजे ठेवा, असं आहे। तमोगुणी माणूस आधी भजे म्हणजे भजे मारणारच, त्याच्या बुद्धीची परीक्षा आहे। भोजन करताना हा मनुष्य कोणत्या गुणाचा आहे हे ताबडतोब कळतं, कारण गुण हा अन्नावर ताबडतोब जातो, अन्नामुळे गुण उत्पन्न होते। अन्नात भवती भूतानी भगवद्गीता सांगते। म्हणून संत साधं अन्न ठेवता भंडाऱ्याला, पण तुम्ही बुंदी केली तर लगेच तिथे एक माणूस बसलेला असतो, कुलूप असतं, थोडी वाढ रे, पिठलं घरी घेऊन जाय, अगदी सोपी गोष्ट आहे। तर अन्नात बुद्धी, म्हणून संत काय सांगतात, सात्विक अन्न खा। सात्विक अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला भाज्या सुद्धा कशा लागतात, सात्विक भाज्या नाही पटत जिभेला,
मग त्याच्या अन्नाने आपली बुद्धी तयार होत जाते. काही लोक आम्हाला विचारताना की मला संताप फार येतो, त्याला कारणच आहे ना. चटणी ही भाजीप्रमाणे खाता येईल का? मग ती कशी खाल्ली पाहिजे? लावून अगदी थोडीशी. पण आपण भाजीसारखी चटणी खातो, त्यामुळे बुद्धीमध्ये गुण. आमच्या लहानपणी तेल खाऊ देत ना कच्चं पोरांना, अरे बुद्धीने येणार शाळेत. आता आईच म्हणते आलूवडे खाऊन घे, कारण आईचीच बुद्धी खराब झाली आहे. असं आहे. ह्या म्हाताऱ्या बाया रात्री कधी पाहुणा आला नाही, रात्री 11 वाजता त्या धसं घालतील, चूल पेटवतील आणि गरम भाकरी त्याच्या पुढे ठेवतील. म्हटलं शेळ्याने घाल, थकून आलाय, चांगलं पोटं घाल अन्न, आपण हे शेळी सकाळी खाऊन घेऊ. थकून आलाय असं आहे. आपण गरम डब्यात ठेवून देऊ. दसांवर पळखाट्यांवर स्वयंपाक करायचे लोक, पण गरम. कारण आहे ना, अन्नाने बुद्धीला. हल्ली अन्नावर काही लक्ष राहिलं नाही. पहा तुम्ही आता इतकं टी व्ही वगैरे सांगून राहिले की इकडचं खाऊ नका तिकडं, तरी त्या खाण्याच्या गल्ल्यांमध्ये गर्दी पाहून या तुम्ही. तुम्हालाही वाटतं जाऊन येऊ आजच्या दिवस, असं आहे. त्याला कारण बरं सूचना मिळत राहतात, तर ते अन्नाने बुद्धी तयार होते. म्हणून संत महात्मे बरोबर सांगू शकतात, आपल्यासमोर जीवात्म्याचं कर्म, वागणं, बोलणं हे कसं आहे. काही लोक नुसत्या परमार्थाच्या गोष्टी करतात पण वागत नाही, त्यामुळे परमार्थ पुढे धकत नाही. जो नेहमी आपलं सत्कर्म लोकांना सांगत राहतो तो काही दिवसांनी रजोगुणी होतो. आपल्यासारखं कोणी करतं का? या गल्लीत मीच चांगला आहे, वर्षातून 2दा सत्याग्रह करतो, सगळ्यांना चहा पाजतो, चालला तो रजोगुणी होत. आणि मग एक दिवशी सगळं बंद करून देतो तो, हेच करत नाही. तर रजोगुण हा तमोगुणात मिश्रित होऊन जातो, सत्वगुण तमोगुणापर्यंत जात नाही. म्हणून संत शरीरामध्ये सत्वगुण वाढण्याकरता ईश्वराला समर्पण केलेलं अन्न खा असं सांगतात. आता कावळे गुरुजींनी मला कालच एक उदाहरण, त्या बाईला मी डबेवाल्याला सांगतो म्हणे की 1-2 दिवस तू नको पाठवत जाऊ, तुझ्याकडे जेव्हा मसाल्याचं होत असेल तेव्हा मी करून खाऊ घाल. का? त्यांनी की नको, त्याच्या जे करून खाल्लेलं बरं, 3 दिवस नको पाठवू म्हणे तू लागलं. त्याचं कारण आहे ना, परिणाम होत असेल ना. ते अन्न खाल्ल्यानंतर बेचैनी येत असेल, झोप लागत नसेल, म्हणून त्यांच्या तोंडातून त्या बाईला सांगितलं की तू महिन्यातून 3 दिवस मला पाठवून नको, तू ज्या दिवशी अतिच मसाला करशील त्या दिवशी पाठवू नको, कारण बेचैनी होते. सत्वगुणामध्ये म्हणून लोक काय करतात, कुठलं अन्न खाऊन आलं की संध्याकाळी जेवत का नाही, त्याचं कारण आहे. दूध घेऊन घेतील, थोडेसे पोहे खाऊन घेतील, दूध पोहे एकत्र करून खाऊन घेतील, कारण रात्री पोहे खाल्ल्याने ॲसिडिटी जास्त होते, पण त्याच्यात दूध टाकून देतील. ते साखरेच्या ऐवजी गूळ टाकतील, कारण साखरसुद्धा घातक आहे. तर त्याचं कारण आहे. आता बघ, इतक्या दिवसामध्ये च्यवनप्रासामध्ये गूळ नव्हता, आता नवीन जाहिरात आली गुळाचा च्यवनप्राश, कारण आता गुळाचं महत्त्व कळालं, पण गुळात सुद्धा केमिकल झालं आहे. म्हणजे काही चांगलं ठेवलं नाही यांनी, विज्ञानाने कोणतीच गोष्ट चांगली ठेवलेली नाही. मग आता आपण काय करू शकतो, तर फक्त प्रमाण कमी करू शकतो खायचं, बस. आपल्या हातात दुसरं काही नाही आहे, काहीच राहिलं नाही आपल्या हातात दुसरं. मी ते इंद्रप्रस्थाचं भागवत सांगायला जात होतो, तेव्हा एक दिवशी यांच्या एका नातेवाईकांनी ती गाडी शिवाजीनगरकडून टाकली आणि तिथे त्या शाळेच्या जवळ एका चहाचं नाव लिहिलेलं होतं. तर म्हटलं आतापर्यंत गुळाचा चहा ऐकलाच आहे, दुसरा चहा. म्हणजे दादा तो आपल्या धर्माच्या लोकांकरता नाही, म्हणजे जाती धर्माच्या नावावर चहा तयार झाले. मला त्या चहाचं नाव आता डोक्यात नाही आहे, पण मी तो म्हटलं असं कसं काय चहा आहे रे,
2 दिवस त्या रस्त्याने गेलो. तर म्हणे हा दुसऱ्या धर्माचा चहा आहे म्हणे. म्हणजे त्या चहाच्या पावडरमध्ये काय असेल ते तुम्ही ओळखा. म्हणजे अशी प्रकृती झाली आहे. पण एखादा मनुष्य घुसून गेला समजा तिथे आती, तर त्याच्या शरीरात ते जाईल. म्हणून आपलं आणि आपल्या माणसाचं खावं असं जे सांगितलं आहे त्याचं कारणच ते आहे. म्हणून संत महात्मे जशी योग्यता असेल तशी उपासना देतात. आणि ज्याला जी उपासना दिली आहे त्याने दुसऱ्याला सांगू नये मला ही दिलेली आहे. कारण लोक म्हणतात मग याची फायद्याची असेल म्हणून याला दिली. नाही, ते त्यांच्या प्रवृत्तीवरून तुम्हाला उपासना देतात. तमोगुणी लोकांना वेगळी उपासना देतात, रजोगुणी लोकांना वेगळी उपासना देतात आणि सत्वगुणी लोकांना मग सत्वगुणी माणसाचं काम लवकर होतं. त्यांना वाटलं यंत्र नाही, त्यांच्या गुणामुळे ते लवकर झालं आहे. सत्व रजतमो 3 गुणान मूल प्रकृती असते. महाराज, अशा संत महात्म्यांना पुन्हा जन्म असतो का? लगेच प्रश्न विचारला. संत महात्मे शरीरापासून बाजूला होऊ शकतात, शरीराचा काही संबंध नाही असं जर माणसाचा निश्चय झाला तर त्याची कर्म इथेच संपून जातात. चमडा जाणे कुत्ता जाणे. आणि कर्म संपली की जन्म नाही. जोपर्यंत कर्म आहे, अथवा तुम्ही देवाला देवा या जन्मी तर पोरं चांगलं नाही दिले तर पुढच्या जन्मी दे, म्हणजे तुम्ही काय मागताय? जन्म. या जन्मी बाई चांगली नाही मिळाली, या जन्मी नवराने चांगला मिळा, पुढच्या जन्मी तरी चांगला मिळू दे, लागलं तर साखर वाहीन तुला. म्हणजे काय मागताय तुम्ही? लोक काय मागताय? हां, आपण असं बोलायला गेलं की बोलतो हे टीका करताय, असं होतं ते. तर तुम्ही जन्मच मागताय ना. आता मला एकाने गोष्ट सांगितली डॉक्टरांनी. त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही दत्तक वगैरेच्या भानगडीत पडू नका. त्यांनी एकाचा दत्तक घेतला तर त्याचं जन्मलेल्या बाळाचं मज्जारोजच खराब आहे. हे पाहता म्हणे याला उपाय नाही म्हणे. 1-6-8 महिन्यात आता ते कायदेशीर होऊन गेलं सगळं. त्याचा खर्च याला करावा लागणार आहे. तो जो गरीब बाप होता तो सुटून गेला. म्हणजे याचा त्याच्याशी मागच्या जन्माचा ऋणानुबंध होता म्हणून याला त्याला दत्तक घ्यावं लागलं. त्याचे पैसे संपेपर्यंत तो त्याच्या घरी राहील आणि तिथे जाईल. पण नाही, पुत्र नाही. पण असं होत नाही. पुतण्या आहे ना, मग आणखीन कशाला पाहिजे. पण आम्ही भावाला खाऊ देणार. कोणती बुद्धी झाली? तमोगुणी. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे मनुष्य प्रयत्न करतो, काय पुढे वाढलेलं आहे हे लक्षात नाही. म्हणून संत महात्म्यांना दुर्लभ गोष्ट कोणतीच नसते. म्हणून अनुग्रह झाला तर ती बाजू त्यांना कळते. शरीराचा संबंध नाही, कर्म संपली म्हणून संतांना पुन्हा शरीर मिळत नाही. आता दुसरा प्रश्न विचारला, संत महात्मे केव्हा भेटतात? सगळे आजचे जेवढे प्रश्न आहे ना तेवढे दत्त भगवंताच्या कृपेने गुरुवाक्य आहे. संत महात्म्यांची भेट होणं कठीण असतं. त्यांची संगती प्राप्त होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शना. असं आहे. आज एक वक्ता भगवंताचा निजधाम सांगत होता. त्याने सांगितलं, भगवंताचं वचन आहे, नाहम वसामी वैकुंठे नाहम योगिनाम हृदयोर मद्भक्त गायंती तत्र तिष्ठामी नारद. वसुदेव देवकींनी मुलं मागितले म्हणे मेलेले,
आणि मुलं मिळाल्याबरोबर वसुदेव देवकीचा जन्म समजून गेला. मग एकादश स्कंद नारदाने वसुदेवाला सांगितलं हे कुठे शिल्लक राहिलं. तर वसुदेव देवकींना पुत्राचं दुःख होऊ नये म्हणून एकादश स्कंद नारदाला सांगायला लावलाय. कोण पुत्र आहे. कारण भगवंताने सांगितलं होतं मला मुलगा मानू नका, मला पुत्र मानाल तर तुम्हाला गती नाही मिळणार. यशोदानंदांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे तुझं नाम, म्हणून हयातीतच सांगितलं तुम्हाला गती आहे, तुझं नाम आलं पाहिजे म्हणे आमच्या जिव्हेत जाताना. म्हणून त्यांना हयातीतच सांगितलं तुम्हाला गती आहे. आणि यांना सांगितलं तुम्हाला ज्ञान ऐकावं लागेल. मग नारदाला बसवलं आणि ज्ञान वसुदेव देवकीला सांगवलं. पण ज्ञानाशिवाय मुक्त नाही झाले. कारण वसुदेव देवकीला कृष्ण जन्मानंतर जन्म नाही आहे. वसुदेवाला आणि देवकीला हा शेवटचा जन्म होता. पण एवढं करून अंतिम त्या मुलांची वासना राहून गेल्या. देवासारखा मुलगा मिळाल्यावर सुद्धा मला ते मुलं दाखव, तू इतक्यांचे दाखवले. भगवंताने पाहिलं की हे मुक्त होणार नाही. मग आता मुक्त कशाने होतील. तर संतांच्या मुखातून यांना ज्ञान दिलं पाहिजे. जेव्हा नारदानं ज्ञान सांगितलं तेव्हा ते मुक्तीला. भगवंताचा शोक नाही केला त्यांनी. कारण ज्ञान झाल्यानंतर शोक राहत नाही. अशोकस्य शोकनाशना. म्हणून सीता अशोकाच्या झाडाखाली का बसली तर शोक नव्हता आईसाहेबांना. म्हणून त्यावेळेस देवाचा अनुग्रह त्यांना लवकर होतो आणि संगती लाभते. म्हणून संत संगतीनेच लाभतील. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मतीचा कलंक झडो, विषय सर्वथा नावडो. आता बघा तुम्हाला मी हे सांगतोय, याच्यापेक्षा एक महात्मा अगदी तीव्र आला आणि त्याने सांगितलं तर तुमच्या बुद्धीत हे ज्ञान त्याच्या सांगण्याने तुमच्या बुद्धीत लवकर बसेल. कारण मी प्रापंचिक आहे. माझ्या वाणीमध्ये जी शक्ती आहे त्याच्यापेक्षा महात्म्याच्या वाणीत डबल शक्ती आहे. म्हणून संतांचा प्रभाव जास्त. संतांची या वाट चालू आता. संतांच्या वाटेने चालत राहिलं पाहिजे. चांगदेव महाराजांना ज्ञानदेव समोर असल्यावर सुद्धा कळेना की भिंतीवर चालून आले की आता गुरु म्हणून टाकायचं. पण नाही, लवकर गुरु म्हणतच नव्हते. जेव्हा भ्रम अवस्था निर्माण झाली, मुक्ताबाई आंघोळ करत होती, चांगदेव महाराज फिरून गेले. ज्ञानदेवा कोरडा आहे रे हा कोरडा, लहान मुलीमध्ये भेद पाहतो म्हणे. अरे 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 अरे. आणि तेव्हा पश्चात्ताप झाला. ही पोरगी फटफट बोलते. मग ज्ञानदेवांचे पाय धरले म्हणजे बैस मग खाली. असं आहे. ज्ञानदेवांसारखे संत मिळाल्यानंतर हरिपंडिताला महान योगी पिता मिळाल्यावर सुद्धा ज्ञान झालं आणि गबा उद्धरून गेला. लक्षात ठेवा महाराज, संत महात्मे आपण होऊन भेट देतात का आम्ही त्यांचा शोध घ्यावा. पहा प्रश्न. संत महात्मे योग्य शिष्याचा शोध घेत असतात. कसं. बुद्धिवान बाप जसा धन मुलाच्या ताब्यात देतो. बुद्धिवान बाप काय करतो, मुलगा सांभाळणार असला तर पटकन देतो. कारण त्याचा तो व्यवहार पाहतो की निरखून करतोय, फसत नाही कुठे, काही नाही, चोख करतोय, सांभाळतो. पण जर मुलगा उडाणटप्पू असेल तर त्याच्या हातात धन देत सुनेच्या नावावर करून देतो, नातवाच्या नावावर करून देतो. कारण धनाला योग्यता लावते तर ईश्वराला किती योग्यता लागेल याचा विचार ठेवा. धनाला जर योग्यता लावते तर धनीला किती योग्यता लागेल. परमात्मा धनी आहे जगाचा. जसा अधिकारी शिष्य भेटेल त्याला होऊन ज्ञान सोपवतात. गबाला ज्ञान सोपवून दिलं. पुढचं रामायण सांग. हरिपंडिताला सोपवलं नाही. ज्ञानदेवांनी समाजाला ज्ञान देऊन गेलं, एका व्यक्तीला नाही. लक्षात ठेवा.
जो वाचेल ज्ञानेश्वरी, काय शब्द लिहिलाय, जो ही ज्ञानेश्वरी वाचेल तो ईश्वर होईल. नाथ महाराजांनी शुद्ध केल्यावर असं सांगितलंय की हे ज्ञानेश्वरी जर पुन्हा कोणी लिहिण्याचा प्रयत्न करेल तर सोन्याच्या ताटामध्ये करवंटी ठेवल्यासारखं होईल, कारण मर्यादा घालून दिली नाथांनी. नाही तर अजूनही 2-4 लोकांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली असती. नाही दिलं, ठेवला नाही. नाथांनी पुन्हा शुद्ध केली, ती सगळी गडबड झाली होती. मग आता नाथांना शुद्ध करण्याची वेळ कोणी आणली? तो ईश्वरानं. ज्ञानदेवांच्या मानेला मुळी लागली. एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं, एकनाथ महाराजांनी काढलं आणि ज्ञानोबाचं दर्शन घेतलं गेल्यानंतर, आणि मग ते ज्ञान नाथांकडे आलं आणि मग ज्ञानेश्वरी शुद्ध केली. गडबड होऊन गेलेली होती. हे जेव्हा कळतं म्हणून ज्ञानोबा नाथांनी ती ओबी टाकून दिली. आता याच्या पुढे ज्ञानेश्वरी कोणी करायची नाही, कारण करणारे लोक लौकिक ते करतील. हल्ली पुस्तक जण सगळेजण काय लिहितात, महाभारतातून कथा काढतो तो आणि लेखक लिहितो. हल्ली जे पुस्तकं निघतात ना, तुम्ही संग्राहक लिहा. तुम्ही कोण आहे? संग्रह करता, लेखन नाही. आपल्या बा प्रत्येक पुस्तक संग्रहक शब्द आहे. आपण संग्रह करतो, त्याच्यातून शोधून काढतो, आपण शोध घेतो. आपण काय नाही, जगात सगळं व्यासांचं उच्चिष्ट आहे. म्हणून परमार्थ आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि परमार्थाची वाटचाल चालत राहतो, बस. दुसरं आपल्या हातात काय? म्हणून संत महात्मे शोधत असतात योग्य शिष्याला. ज्याचं मुमुक्षुत्व जागृत होतं त्याला. राजा परीक्षिताला शोधत शोधत कोण आले? शुकमुनी. कारण असलेल्या भागवताचं ज्ञान राजा परीक्षिताला प्रदान करायचं होतं. बरं, त्यांनी सांगितल्यावर राजा परीक्षित उद्धरून गेला. ही घटना सगळ्यांसमोर आहे. एकालाच सांगितलं. अनेक ऋषी, स्वतःचे वडील बसले होते व्यास ऐकायला. ज्यांनी भागवत लिहिलं ते ऐकायला बसले होते, तिकडे पाहत नव्हते, इकडे पाहत नव्हते. वशिष्ठ, भृगु, च्यवन सगळे ऋषी, फक्त समोर असलेला श्रोता राजा परीक्षित. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, असंही पाहिलं नाही की यांना पट्ट आहे का नाही. आपण तो चौफेर म्हणतो, दुसऱ्या दिवशी विचारतो गाव कसं काय झालं कालचं प्रवचन. म्हणजे मला भूक लागली होती त्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही. काही श्रोते म्हणतात मला झोप येत होती त्यामुळे काही कळालं नाही. काही म्हणे आमच्या घरी भानगड झाली होती म्हणून आम्ही येऊन बसलो. म्हणजे जे योग्य श्रोते असतात ते चातक पक्षासारखे ऐकत असतात. चातक पक्षी ज्याप्रमाणे स्वाती नक्षत्राच्या पाण्याची वाट पाहतो त्याप्रमाणे योग्य श्रोता संतांच्या वचनाची वाट पाहतो. त्यावेळेस जनाबाईला सगळ्या लोकांनी सांगितलं होतं, नामदेव महाराजांनी निर्वाण जाहीर केलं, तू सांग की जाऊ नका. म्हणे माझा तो अधिकार नाही. नामदेव महाराजांनी निर्माण केल्यावर जनाबाईंनी स्वतःची तयारी करून टाकली निर्वाणाची, याच्या पलीकडे काहीच केलं नाही. नामदेव महाराज गेल्यावर घरातले सगळे लोक भराभर नामदेवांच्या मागे चालले गेले. याचा अर्थ काय? नामामुळे सगळे उद्धरले. ज्ञानदेवांनी समाधी घेतल्याबरोबर सोपानदेवाने समाधी घेतली. सोपानदेवाने समाधी घेतल्याबरोबर मुक्ताबाईने घेतले आणि मुक्ताबाईची समाधी झाल्यावर निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. 2 चरित्र पहा तुमच्यासमोर. असं आहे, कारण ते ठरलेले प्रचारक आहे. ते संत महात्मे आपल्याला शोधत असतात. पुण्यशील जीवात्मा कुठे आहे?
संतांना योग्य माणूस शोधावा लागतो. हिमालयातून सुखतालला सुखदेव आले. सुखदेव आले, गबाला नाथांनी शोधलं आणि काय इच्छा, रोज पुरणपोळी पाहिजे म्हणे मला, खाय. गिरजाबाईल म्हणे याला पुरणपोळी खाऊ घाल. म्हणजे का बरं, कामाचा या. जनार्दन स्वामीने नाथ महाराजांना शोधलं, उभे होते. का रे बाळ, सगळे चालले गेले, प्रसाद घ्यायला नाही आणला. म्हणे मी प्रसाद खायला नाही आलो. म्हणे मग कोण मी काहीचा, कोठून आलो, हे जी त्वरित उमत आहे. बस देऊन टाकलं सगळं. संत पुण्यात्माला शोधत असतात. म्हणून संतांची इच्छा पुण्यात्माकडे असते. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, जो आईबापाला वागवते त्याच्या घरी कथा सांगायची का. म्हणून बरेच लोक येत का नाही आपल्याकडे, त्याचं कारण आहे असं आहे. कारण तुम्ही त्यांच्या घरी कथा करून काही मिळणार नाही. तुम्हाला मान मिळेल, 2 पैसे मिळतील, पण ते पेरली जाणार नाही. लगेच भागवत झाल्यावर ते विचारता, का हो दादा 6 महिना काही खायचं प्यायचं नाही का, आता अशाच्या घरी कथा पेरून कराल का. असा जो नियम केला. शांती झाल्यावर बी विचारता लोक, ही शांती झाल्यावर बी विचारता किती दिवस प्यायचं नाही. आता काय करणार आहे. म्हणून लवकर कोणाला शांतीला सुद्धा का हो म्हणत नाही आपण. त्याला कारण आहे ना, तो लगेच त्याची सुटकारा मानतो. ते त्र्यंबकेश्वरून सांगता किंवा 6 महिने कुठे जायचं नाही. त्याचा परवा एका बाईची सासू वारली आणि ते नारायण नागोळी करून म्हणजे का दादा मी जाऊ का नाही. म्हटलं का बरं, तिचा पोरगा गेला ना, सासू वारल्यानंतर नवरा जायलाच की नाही, आईला ठेवला नाही. म्हणे ते नाही पथ्य पाळत तर मी पाळते. म्हटलं जाते का नाही. इकडे आईबाप आणि इकडे सासू सासरे जर वारले तर तो नियम तिथे लागू, कारण ते जन्मदाते आहे. दुसरीकडे आता मी कोणाला तरी निरोप पाठवला उद्या परवाच्या भागवताला, की गहू पेरा आणि त्याला कच्चं सूत गुंडाळून ठेवा. घरातलं कोणी दिलं तरच भागवत बंद होईल, आणि बाहेरचं गेलं तर तिकडे तुम्ही जायचं नाही आणि त्यांनी तुमच्याकडे यायचं. असं असतं. गोदपुड्या बांधल्यावर सुद्धा मी याला जात होतो म्हसावरला भागवताला. ब्राह्मणाचं घर होतं, त्याचा मुलगा अज्ञान होता. बाबा मला नाही म्हणायचे, काय तू म्हसावरला जातो काय. म्हणलं बा एकुलता एक मुलगा आहे त्या ग्रस्ताला, त्याची तळमळ आहे. बरं त्याला म्हटलं वाचायला दुसरा ब्राह्मण नाही. नाही म्हणे मला वाचता आहे. मी त्याच्या घरी भागवताला सुरुवात केली. मी एका डॉक्टरकडे थांबत होतो आणि त्याच्या घरी भागवताला जातो. त्याच्या समोर कोणीतरी वारलं. ते लोक म्हणे महाराज तुमच्याकडे भागवत चालू आहे ना, आम्ही दुसऱ्या गुरुजीला म्हणून. नाही म्हणे ते जळगावचे गुरुजी येत नाही, त्यावर मी पूजा सांगून देईल म्हणे, तुम्ही काही काळजी करू नका. आता हे मला शेवटच्या दिवसापर्यंत काही कळालं नाही की हा अंतयात्रेचं पिंड प्रदान करून आला. त्याच्या घरी भागवत तो वाचायला बसला आहे. आणि 4थ्या दिवशी मी मसावरून निघाल्यानंतर एका रिक्षावाल्याकडे 14 सीट बसले होते. तो म्हणे बसून जातो. मी आणि धर्माधिकारी कंडक्टर होतो. बरं म्हणे दादा आता गाडी खूप 2 वाजता आहे. म्हटलं 14मध्ये आपण 2 बसतो आणखी. म्हणे इतिहास असंच असतं. मी इकडून आणि तो ड्रायव्हरच्या बघ, त्याचं चाक जे आहे ना ते मला असं वाटायचं की काय. म्हटलं तू गाडी पाहिली की नाही. महाराज म्हणे काल तर हे केली तिला बोला, असं म्हणत नाही. त्यावर पुढचं चाक निघालं आणि माझी रिक्षा अशी मी टप फाडून वरती. तोपर्यंत टेलिफोन ऑफिसची गाडी आली. अरे म्हणे आपले दादा. त्या टेलिफोन ऑफिसवाल्याने मला ते पुराणीला टाकलं. मी आल्यावर इथे कोणालाच काही बोललं नाही. कोणाचं तरी लक्ष गेलं की माझ्या धोत्राला रक्त लागलं आहे. म्हणे दादा तुम्ही डास मारला का. कुठे गेला. म्हटलं नाही रे काही झालं नाही. नाही म्हणे खरं सांग. त्याने वरतून कोण पाहिलं तर रगडा लागला तर जायचं नाही म्हणे याच्यापुढे असं रिक्षेमध्ये. असं झालं त्याने. म्हणजे आता त्याच्या घरचं भागवत आणि त्याने
अंतविधीचा पहिला दिवस सांगून टाकला. तर जी बंधनं सांगितलेली आहे, इथे या गेट बांधलंय बा त्या बाईने, तिचं नाव लिहिलंय तिच्या घरी भागवत होतं आणि तिच्या जावने हे संगमरवरी दगड लावलाय. आता दोन्ही बहिणी त्या वेगळ्या घरी दिलं होतं. हिला झालं सुतक, हिने या बहिणीला काही सांगितलं नाही की मला सुतक आहे. ती बसून गेली भागवतामध्ये. तर तिथे काय व्हायचं, असं बेचैनी व्हायची. मी त्यांना म्हटलं का रे कोणी सुतकी बितकी आला गेलं, ती कशाला कबलेल. शशिकलाबाई नाव लिहिलं बा तिथे, ती अशी बसली. मी भजे गल्लीमध्ये तिकून पायी येत होतो, दीक्षितवाडीत भागवत होतं. ते पायी येता येतं एका माणसाने म्हणलं दादा काय बरं मंदिरं नाही, काही लांब नव्हतं. त्याने मला गाडीवर बसवलं आणि मग इथेच पाडून टाकलं रस्त्यात. मी परत दुपारी सांगायला गेलो, 50च लोक होते कथेला. म्हटलं काय कोणी सुतकी आहे का, म्हणजे दादा तुम्ही काय लावलं. म्हटलं मला पडलो मी. ती बाई उठली आणि घरी चालली गेली आणि मग तिने तो ओटा मारला संगमरवरी. तर असं करू नये. जे नियम आहे ते नियम पाळले. आता मंदिरात कसं आहे, तुम्ही लांब बसलेले असतात आणि आपल्याकडचे श्रोते इतके सावधान आहे की त्यांना अडचण असेल तर त्याचे कोपऱ्यात बसतील, अशी 4 चौघाच्या जवळ बसणार नाही. म्हणून इथे लोक लगेच आणि संपत्नीतेवर तो बाहेर पडतो. ते इतक्या वर्षाचं त्यांचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे ते असं कालवा कालवी करत नाही, त्याला ते ज्ञान आहे. म्हणून संत जे सांगतात पुण्यात्मा म्हणून, अशा ज्या पापात्म्यांच्या घरी कथा होते ना, त्याचं फळ तर सांगणाऱ्याला मिळतं आणि त्यांना तर मिळतच नाही. काय फळ मिळतं, दुःख. तर म्हणून कथा आहे ते कथामृतम, कथा हे अमृत आहे. जसं एखाद्याला तुम्ही प्रसाद दिला, तो म्हणतो माझ्या तोंडात पान आहे, तो पान फेकत नाही लवकर, त्याला ते पानाचं महत्त्व असतं. तसं कथामृतम, अमृत हे सगळ्यांनाच आवडत नसतं. म्हणून संत महात्मे सगळ्यांना दुःखातून दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मार्गदर्शन करतात. आणि संतांना मार्गदर्शन करण्याकरता भगवान दत्तात्रय मार्गशीर्ष महिन्यात प्रगट झाले. सगळ्या संतांना दत्ताचंच मार्गदर्शन असतं. महाराज संत महात्मे फक्त पुण्यशील जीवात्म्यांना मार्गदर्शन करतात का कोणालाही सांगतात, पुन्हा प्रश्न. संत महात्मे कोणालाही ज्ञान सांगत नाही असा अर्थ लावू नका. ते ज्ञान सांगत राहतात जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीने ग्रहण करतो. ज्याची सात्विक, राजसी आणि तामसी जशी बुद्धी असेल त्या बुद्धीप्रमाणे तो ग्रहण करतो. आणखीन एक गोष्ट सांगतो. मी एक चंद्रप्रभा कॉलनीमध्ये कथा करीत होतो. ते ग्रस्त काय करायचे, कोणाचे मेलेल्या लोकांचे फोटो याच्या खाली ठेवून द्यायचे, भागवताच्या आसनाच्या खाली. तुझं बी आण, तुझं बी आण. जसं आता हे फोटो दाखवत होते लोक, असं नाही, त्याला तुम्हाला काहीतरी करावं लागतं. त्यांच्या घरी भागवतानंतर 5-10 वर्षांनी अशी दुर्घटना घडली की एकच वंश होता आणि तो नाशिकच्या मोटरसायकलवर प्रवेश घ्यायला चालला गेला आणि संपला. बऱ्याच दिवसांनी फळ मिळालं. कथेमध्ये अशी चालबाजी नाही करता येत. ती ज्या जीवाकरता कथा लागलेली आहे त्याच जीवाकरता आणि त्या जीवाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर असं ठरवलं किंवा पितृपक्षात तुम्ही सगळ्यांचे फोटो घेऊन या, तर इथे किती फोटो लागते. असं आहे ते, असं नाही करता येत. ते ठराविक आहे. म्हणून ते म्हणतात संत महात्मे सगळ्यांना सन्मार्ग सांगतात, प्रत्येकाला मार्गदर्शन करतात. संत महात्म्यांचं काम चालू असतं, त्या कामामध्ये ज्याचं भाग्य असतं त्याला लाभ होतो. ज्याने शेतात पेरलं नाही त्याच्या शेतात पाणी पडून फक्त गवतच उगवेल, दुसरं काय उगवेल. हा, ज्याने बी पेरलं आहे
पण शेतीची मशागत नाही केली, त्याच्या शेतात दोन्ही निघेल, धान्यही निघेल आणि गवतही निघेल. पण ज्याने पेरलंच नाही त्याचं शेत दुसरा हंगाम देईल, पहिला हंगाम देणार नाही. तद्वत संत महात्मे सगळ्यांना सांगत असतात, पण ज्याने तनातलं आणि मनातलं दोष काढलेले आहे त्याला लवकर पटतं. तन आणि मन. तनामध्ये सेवा केल्याशिवाय तनाचे दोष जात नाही. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, ज्ञानेश्वर माऊली सांगते, आई वडिलांची सेवा झाली असेल तर या शरीरातले दोष लवकर जातात. कारण त्या शरीरापासून आपण उत्पन्न झालो आहे म्हणून त्यांची सेवा करायची आहे. पण स्त्रियांनी मात्र सासू सासऱ्याचे अंडरलाईन लिहून काही उपयोग नाही. तुम्हाला इकडची करावी लागेल, नाही तर बा तिकडचे सांगितले असं उलट्या अर्थाने उचलायचं. मुद्दा लक्षात ठेवा. आपण इकडे आल्यानंतर हेच माता पिता, आपण इतके गुन्हे करून सुद्धा शेवटी संपत्ती आपल्याला देऊन जातात. ते काही दुसऱ्याला देतात का? आपल्याला असा भ्रम होतो मुलींना जास्ती देतात, नाही थोडंफारच देत असतात, जास्ती देत नाही. कारण त्यांना आपल्या वंशाची एक आकांक्षा असते, अपेक्षा असते. त्याप्रमाणे संत महात्मे सगळ्यांना ज्ञान देतात. अज्ञानाला सुद्धा सज्ञान करण्याचं प्रयत्न करतात. म्हणजे कसं करतात? मोकं करोति वाचालम, मुख्याला बोलायला लावून देतात, पंग्याला चालवायला लावून देतात. म्हणून संतांचं काम आहे. संतांनी मार्गदर्शन केल्यावर मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्हाला वागण्याची बुद्धी का होत नाही? प्रश्न आहे. म्हटलं उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की. महारुद्रा वज्र हनुमान मारुती, महाबळी